आत्ताच मी बाहेरून येते आणि माझ्यासाठी घरी छानसं सरप्राईज होतं, ते म्हणजे हे मी मिंत्रावरून जवळपास 4-5 ड्रेसेस मागवले होते आणि 2 ड्रेस त्यातले वेगळ्या वेबसाईटवरून मागवले होते. ते इतके सुंदर आलेत, म्हणजे मी ते ट्राय पण केले आणि मला ते इतके आवडले. म्हटलं चला आता तुमच्यासोबत ते शेअर करूयात, म्हणजे तुम्हाला जर आवडले ना तर तुम्हीसुद्धा ते घेऊ शकता मिंत्रावरून. पण त्यातले 2 जे ड्रेसेस आहेत ना ते मी वेगळ्या वेबसाईटवरून मागवलेले आहेत, ते पण मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि ह्या सगळ्या जवळपास 5 ते 6 ड्रेसेस असतील मला वाटतं. त्यातला एक ड्रेस मला इतका आवडला आहे आणि तो का आवडला ना हे पण मी तुम्हाला शेवटी सांगते. म्हणून हा व्हिडिओ ना बघत राहा आणि आजचा ब्लॉग मी ह्याने स्टार्ट करते आहे. चलो बघूयात ड्रेस कसे आहेत ते. मी तुला एक एक करून ड्रेस ट्राय करून दाखवणार आहे, ठीक आहे. तर हा आहे पहिला ड्रेस, बेबी पिंक कलरचा ड्रेस आहे आणि खूप फ्रेश रंग आहे हा, तुम्ही बघू शकता. याची ओढणी पण किती सुंदर आहे बघा ना, म्हणजे याच्यावर अशी छान एम्ब्रॉयडरी आहे आणि त्याच्यामुळे ह्या ओढणीला खूप सुंदर लुक येतो. म्हणजे अगदी रिकामी नाही वाटत ओढणीसुद्धा. तुम्ही अशी सिंगल सायडेड घेऊ शकता किंवा असं फ्रंटने पण तुम्ही घेऊ शकता. आणि त्यातल्या त्यात हा ड्रेस जो आहे तुम्ही तो असा बाहेर पार्टीला पण घालू शकता किंवा तुम्ही असं कॅज्युअली कुठे जात असाल तरी तुम्ही हा वेअर करू शकता. इतकं सुंदर आहे, हलका ड्रेस आहे. एम्ब्रॉयडरी जरी असली याच्यावरती तरी हा कॅरी करायला खूप सोपा आहे. नंतर ह्याचा जो कुर्ता आहे तो पण बघा किती छान लांब कुर्ता आहे आणि मला असे लांब लेंथ असलेले म्हणजे कुर्ताज जे असतात ते खूप आवडतात. त्याच्यामुळे असं तुम्ही क्लासी दिसता, म्हणजे तुम्हाला असं दिसतं. पण हे असे जर लेंथ असलेले कुर्ताज घातले ना की खूप छान असं तुमची पर्सनॅलिटी उठून दिसते. त्याच्यामुळे हा ड्रेस एक मला खूप आवडलेला आहे. चला आता नेक्स्ट ड्रेस बघूयात. हा बघा, हा दुसरा ड्रेस आहे. किती सुंदर कलर आहे हा. स्काय ब्लू कलर मला खूप आवडतो. म्हणजे डे टाईमला स्काय ब्लू कलर जितका उठून दिसतो ना तितका मला नाही वाटत की आणखी दुसरा कुठला, म्हणजे येलो वगैरे पण छान वाटतात. तर हा एक आहे. याची नेकलाईन बघा किती सुंदर आहे, म्हणजे असं छान त्याला एक फॉल पण आहे आणि असं कटवर्क पण आहे त्याच्यावरती. ते इतकं सुंदर दिसतं, इतकं क्लासी दिसतं हे, त्यामुळे छान आहे. ओढणी पण खूप हलकी आहे, सिंपल आहे ओढणी पण हलकी आहे. तुम्ही अशी गळ्याभोवती घेऊ शकता किंवा तुम्हाला सिंगल जर घ्यायची असेल तरी घेऊ शकता किंवा आणखी कुठल्या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने पण घेऊ शकता. तर छान आहे हा ड्रेस, मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. किती छान कलर आहे हा, ऑरेंज. मला तर खूप आवडला आहे. प्युअर मल कॉटनचा ड्रेस आहे हा. त्याच्यावर ओढणी नाही आहे, हा फक्त कुर्ता सेट आहे. मागून डिझाईन आहे. मी याचं लेबलसुद्धा काढलेलं नाही, म्हणजे कुठल्याच ड्रेसचं लेबल काढलेलं नाही आहे. आधी तुम्हाला दाखवायची घाई होती म्हणून हा व्हिडिओ केला आहे. चला नेक्स्ट बघूयात कुठला आहे. कसा वाटला हा ड्रेस? मस्त आहे ना. तर हा आहे अनारकली पॅटर्नचा ड्रेस, लेमन येलो कलरमध्ये. खूप छान रंग वाटतो आहे आणि याची फिटिंग पण खूप सुंदर आहे, म्हणजे आपली थोडीशी तब्येत जरी असेल ना तरी सुंदर दिसून जाईल. आणि याचा फॉल बघा ना किती सुंदर आहे. मल कॉटनमध्ये आहे हा ड्रेस. ड्रेस आहे ना हा मिंत्राचा ड्रेस नाही आहे, हा वेगळ्या वेबसाईटवरून मी ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल नक्की लिंक मागा. इंस्टाग्रामचं एक पेज आहे, तिथनं मी हा ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला नक्की लिंक देईल मी. तर कसा वाटला हा ड्रेस नक्की कमेंटमध्ये सांगा. किती सुंदर आहे बघा ना, म्हणजे अगदी सिम्पल आहे, त्याच्यात जास्त अशी डिझाईन पण नाही आहे, काहीच नाही आहे. सुंदर आहे, सिम्पल आहे, त्यामुळे मला खूप आवडला. आणि याच्यातनंच मी एक दुसरा रंग मागवला, थोडासा वेगळा डिझाईन आहे त्याच्यावरती, पण अनारकलीच पॅटर्न आहे. तो पण आत्ता वेअर करून दाखवते. तोही त्याच वेबसाईटवरचा आहे. मी तुम्हाला वेबसाईटचं नाव सांगू शकते, मालांग म्हणून काहीतरी नाव आहे. तर तुम्हाला जर नीट नाव हवं असेल तर प्लीज कमेंट करा, मी शोधून नाव तुम्हाला सांगते काय आहे. तर मी आता नेक्स्ट ड्रेस ट्राय करते, ठीक आहे. किती सुंदर आहे हा ड्रेस. परत एकदा पिंकची शेड आहे ही. आणि हे स्लीव्स बघा किती वेगळा पॅटर्न आहे, मला खूप आवडलं. माझ्याकडे असे स्लीव्स नव्हते म्हणून मी हा घेतलेला आहे. मला खूप आवडलं आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडलेत का हे स्लीव्स. छान वाटतात आहेत ना, वेगळे लुक्स आहे. छान आहे हा ड्रेस, मला खूप आवडला आहे. इंस्टाग्रामचं एक पेज आहे, तिथनं मी हा ऑर्डर केलेला ड्रेस आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मला कुठला सगळ्यात जास्त ड्रेस आवडला, तो मी आता वेअर करून दाखवते. पण तरी तुम्हाला पण कुठला ड्रेस माझा सगळ्यात जास्त आवडला ना आत्ता ऑर्डर केलेल्यापैकी, तर तो पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला आवडेल ऐकायला की तुम्हाला पण माझे ड्रेस आवडलेत किंवा नाही आवडले. हे पण मला खरोखर अगदी नक्की तुमचं मत काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. चला तर मी तो आता जो राहिलेला ड्रेस आहे जो की माझा फेवरेट आहे तो मी तुम्हाला ट्राय करून दाखवते, ठीक आहे. आधी ओढणी बघून घ्या, किती सुंदर आहे ही ओढणी. ह्या ओढणीच्याच खरं प्रेमात पडली आहे मी. मला इतकी आवडली आहे ना. आता तुम्हाला कळलं असेल मला का हा ड्रेस पर्सनली आवडला आहे खूप जास्त. कारण आधी तर हा मी माझ्याच चॉईसने घेतला आहे. ही डिझाईन बघा ड्रेसची,
किती सुंदर आहे. म्हणजे इंडियन आर्ट जे असतं ना ते मला खूप अट्रॅक्ट करतं, म्हणजे मला खूप आवडतात ह्या प्रिंट्स ज्या आहेत इंडियन आर्ट्सच्या. तर हे इतकं सुंदर पेंटिंग आहे, मला खूप आवडलं हे. त्याच्यानंतर हे ओढणीवर पण आहे. त्याच्यानंतर हे जे कॉम्बिनेशन आहे रेड आणि म्हणजे मरून आणि ब्लॅक, हे माझं ऑल टाईम फेवरेट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये सुद्धा मला हे कॉम्बिनेशनचा एकतरी ड्रेस माझ्याकडे कायम असायचा आणि एवढ्यात बऱ्याच दिवसामध्ये माझ्याकडे असा एकही ड्रेस नव्हता आणि तो मला मिळाला. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा फेवरेट ड्रेस? नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझी चॉईस आवडली का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर हा ड्रेससुद्धा मी मिंत्रावरून घेतलेला आहे आणि हे सगळे ड्रेसेस जे आहेत ते जवळपास 2000 ते 2500 ते 2500च्याच दरम्यानचे आहेत. यातला कुठलाही ड्रेस 3000च्या वरचा नाही किंवा 2000च्या आतमधला नाही आहे. मी बजेट याच्यासाठी सांगते आहे कारण तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर त्याच्यासाठी उपयोगी पडावी, म्हणजे तुमच्यासाठी उपयोगी पडावी म्हणून मी ही रेंज सांगते आहे. आणि असेच जर व्हिडिओज आणखी बघायचे असतील तर तेही मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. आता बघूया आजचा दिवस पूर्ण कसा होता. तर हा जो ड्रेस आहे ॲक्च्युली मी वरच्या कॉन्सर्टला वेअर करण्याचा विचार करते आहे. मला खूप आवडलं कारण इझी पिझी आहे कॅरी करायला, खूप सिम्पल आहे, छान आहे आणि तरी दिसायला खूप क्लासी दिसतोय. तर दुपारी शाळेतनं वरत घरी आला होता आणि त्याची जी कॉन्सर्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा मंकी डान्स आहे. तर त्याच्यासाठीचा जो कॉस्ट्यूम आहे तो आज त्याला मिळाला होता आणि त्याला खूप एक्साइटमेंट होती मला दाखवण्यासाठी. डान्स अख्खा खूप मोठा आहे. आणि त्याच्या शाळेत सध्या रोज कॉन्सर्टची प्रॅक्टिस होते आणि मग जे काही नवीन नवीन स्टेप्स रोज शिकवतात तो घरी आले की मला असं करून दाखवतो. आणखी एक, त्याला ह्या कॉस्ट्यूमचं ना शेपूट अजिबात आवडलं नव्हतं बरं का. मला सांगत होता घरी तो मला शेपूट आवडलं नाही आहे, काढू शकतो का आपण हे शेपूट? तर म्हटलं नाही, तुझा मंकी डान्स आहे तर तुला हे मंकी डान्ससाठी शेपूट हवंच. छान केलंस डान्स. अख्खा किती नंबरला आहे तुमचा डान्स? सेकंड. अच्छा. आणि कुठलं गाणं आहे? मंकी डान्स वरच. मंकी डान्स आहे. पण गाणं सर्च नाही करते. तुला आवडला का हा कॉस्ट्यूम? नाही. का? मायकल जॅक्सनचा. हां, मायकल जॅक्सनचा व्हायला पाहिजे. मायकल जॅक्सनचा करायचा होता का बरं? मायकल तुला येतात मायकल जॅक्सनचे स्टेप्स? दाखव करून. स्पिन आहे. ओ, झालं? छान होतं, मस्त केलं. आता इकडे आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो जिथे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बरं, हा आत्ता मी आखाड महिन्यातलाच हा व्हिडिओ काढते बरं का. म्हणजे श्रावण महिना सुरू झालेला आहे ऑलरेडी आणि मी अजूनही हा व्हिडिओ पोस्ट केला नाही आहे जो की मी आषाढ महिन्यामध्ये शूट केलेला होता. तर आमचा होता आजचा चिकन पुलावचा बेत. करायला सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहे म्हणून मी चिकन पुलाव बऱ्याच वेळेस करत असते घरी. हे मी चिकन पुलाव तयारी चालू होती माझी. माहिती आहे, श्रावण सुरू झाला आहे आणि आमच्याकडे आता चिकन मटन सगळं बंद आहे आणि हा व्हिडिओ मी एडिट करते आहे ना, मला खरंच खूप आठवण येते मटन चिकनची. तुम्हाला पण असं होतं आहे का? मला कमेंटमध्ये सांगा हां. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला अशी एन्करेजमेंट मिळेल आणि अशी मी छान छान व्हिडिओ आणखी आणत जाईल. चिकन आणि मटण याचा पुलाव किंवा बिर्याणी करताना मी त्याच्यामध्ये असं दही घालते, मस्त असं फेटून वगैरे घालते. त्याच्याने काय होतं ना की हे जे मीठ आहे म्हणजे चिकन किंवा मटण हे असं सॉफ्ट बनतं, टेंडर बनतं आणि ते असं ज्युसी लागतं त्या पुलावमध्ये, म्हणजे असं ड्राय लागत नाही. त्यामुळे मी हे घालत असते. पण अलीकडे खूप इंटरनेटवरती अशी माहिती येते की दही घालू नये, नॉनव्हेजसोबत दही वापरू नये. तर हे खरं आहे का? तुमच्याकडे काय माहिती आहे? म्हणजे हे खरंच खरं आहे का दही घालू नये? कारण आपण हॉटेलमधली खातो तिकडेही दही घालतात, जनरली ह्या पदार्थांमध्ये दही घालतात. तर तुम्हाला काय वाटतं, दही घालावं की नाही घालावं? म्हणजे हे खरंच पॉयझनस आहे का नॉनव्हेजसोबत दही वापरल्याने? हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही खरंच सांगा. ही माहिती खूप उपयोगी पडेल माझ्यासाठी सुद्धा. ते इकडे मी पुलावसाठी जी बेसिक तयारी आहे ती माझी करून झालेली आहे. आणि तुमच्यापैकी असं कोणाकोणाला बटाटा घालायला आवडतं चिकन पुलावमध्ये हे पण मला सांगा. मला खूप आवडतो आणि तुम्ही बघू शकता की मी एकच बटाटा असा कट करून टाकते. तो फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे, कारण आमच्या घरात बटाटा पुलावमध्ये कुणालाच आवडत नाही, फक्त मलाच आवडतो आणि तो मी माझ्यासाठी एखादा बटाटा टाकत असते.
तर एकीकडे माझं चिकन पुलावचं काम चालू होतं आणि दुसरीकडे मुलांचा अभ्यास चालू होता. आद्याकडे नुसता कॅमेरा वळवला तर आद्या मला म्हणाली की आई मला पण आज व्हिडिओमध्ये थोडंसं बोलायचं आहे, तर प्लीज मला बोलू दे. तर म्हटलं चला बघूयात, ट्राय करूयात. तिला म्हटलं चल बोल बघूयात तू कशी बोलती आहे. तर ती खूप छान बोलली आहे. का पुढे करायचं आहे हा. सांग. पहिली गोष्ट म्हणजे आता आज आहे नॉनव्हेज खायचा दिवस. कुठला वार आहे आज? मंगळवार. तर श्रावण चालू आहे की आषाढ महिना आहे? आषाढ. ओके. तर आम्ही आज खाणार आहोत चिकनचा पुलाव डिनरला. तर आई तो करत आहेस तू, म्हणजे वेळेच तिकडे इथे चालला अभ्यास आणि माझं पण इथे चाललाय अभ्यास. बाबा गेले आणायला काही सामान आणि आता आम्ही जेवण तयार झालं की मस्त जेवणार आहोत. टीव्ही बघत राहायचा कार्यक्रम आणि मग नंतर नॉलेजचा कुठला कार्यक्रम बघणार आहे तू? KBC सदाबहार. आणि त्याच्यानंतर आम्ही 10 ते 11:30 दरम्यान झोपून जाऊ. ओके. तुम्हाला ब्लॉग मध्ये घेतलंच पाहिजे, तुझे ब्लॉग्स फेमस होऊन जातील. हो, हा. तुला असं वाटतंय का? हो, सिरियसली मी पॉझिटिव्हिटी पडते. आणि आज माझ्या शाळेत दिवस पण चांगला होता, पण थोडंसं वाईट केलं होता. आणि इट्स ओके. पीटीला पण मला असतं असं. सॅटर्डे लेक्चर मध्येच मिळायला जायला. पीटीला सगळे लेक्चर्स थोडी ना पीटीला मिळतील तुला जायला. इंग्लिशला पण जायचं होतं, पण निशा टीचरनी लगेच पैसे सुरू केले, कारण की टीचर बोलल्या अरे आता लगेच काय पीटी, तुमचं एक्झाम झाल्यानंतर माझं पहिलं लेक्चर असं डायरेक्ट त्यांचं आमच्यावर. ओके. फॉर्म्युले लर्न्स झाले का तुझे सगळे? आता ते मी करत आहे. ओके. सो फोकस ऑन युअर स्टडीज ना. बाय बाय. ओ कुठे हॉट स्नोई सॉमी फॉगी ग्लूमी. स्नोई मध्ये अँड ओ डोंगी दिसते ना, तर मग पहिले लेस स्नोई मग स्टॉर्मी. काय लिही ना दाखव. हे बघा इथे स्नोई लिहिलं मी, मग इथे स्टॉर्मी. आद्या वरदचा ना खूप छान अभ्यास घेते. म्हणजे कित्येक वेळा मला किंवा आद्याच्या बाबांना त्याचा अभ्यास घेणं होत नाही, त्यावेळेस आद्या त्याला खूप सुंदर समजून सांगत असते. म्हणजे तिच्या लँग्वेज, म्हणजे तो हिंदी असो किंवा इंग्लिश असो किंवा मराठी, ह्या तिन्ही लँग्वेज तिच्या खूप छान आहेत. छान एक्सप्लेन करून त्याला शिकवत असते. त्यामुळे वरदची एक्झाम असेल तेव्हा रिव्हिजन घेताना आद्याची आम्हाला खूप मदत होत असते. तर इकडे माझा पुलाव रेडी झाला आहे आणि मग मी मुलांना असं मस्त गरम गरम पुलाव सर्व केला. याची रेसिपीसुद्धा मी एकदा श्रावण संपला ना की तुमच्यासोबत याची रेसिपीसुद्धा नक्की शेअर करेन. तर आजचा चिकन पुलाव अगदी मस्त झाला होता, एकदम धमाकेदार झाला होता आणि आमचा आखाडचा एंडसुद्धा खूप छान झाला. या निमित्ताने याच्या दुसऱ्या दिवसापासून मला वाटतं श्रावण सुरू झालेला आहे, तर त्याचेसुद्धा व्हिडिओज मी शूट करून ठेवलेले आहेत, लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.